26 एप्रिलला विश्वशांती रथयात्रा आपल्या नागपूरच्या इंदुरा चौकातून सुरू होईल आणि त्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्धांचं जे कार्यपद्धती होती, ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांनी आपले स्तूप स्थापन केले आणि त्या ठिकाणातून विश्वशांतीचा संदेश दिला, त्याच आधारावर नागपूरचे आमचे तरुण मित्र हे सगळे या पद्धतीचं एक मोठं आयोजन करतात आहे. भारतातलं हे पहिलं आयोजन राहणार आहे आणि म्हणून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आज तथागतांचा विचार जगाला अपेक्षित आहे, जगाला पाहिजे आहे. ज्या पद्धतीनं आता तिसरं महायुद्ध होतंय काय, या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचे परिणाम काय होतात ते आता जग बघते आहे. अनेक गोरगरिबांना महागाईच्या या आगीमध्ये या युद्धाने झोकलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तथागतांचा विचार, तथागतांची कार्यपद्धती याचं साक्षात दर्शन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि म्हणून आपण लाखोच्या संख्येमध्ये या कार्यक्रमात उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो. जय भीम.